रामकृष्णारी मंडळी, ताईचा विषयच हार्ड आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला मी काही महत्त्वाच्या गोष्टी दाखवणार आहे. शेवटपर्यंत पहा. ताई जर रस्त्याने निघाल्या तर बस एक चाहत्यांची फक्त भीडच असते. फोटो आणि फोटो. म्हणतात ना, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. जेवढं दिवसभर जरी चालत असताल, सकाळपासून जे सुरू होते ते संध्याकाळपर्यंत फक्त 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 फोटो, भेटी गाठी, बोलणं, ओळखी सांगणं, तर सगळ्यांना संयमानं उत्तर देणं, त्यांच्यासोबत उभं राहणं, त्यांच्यासोबत बोलणं, हे करणं ही साधी गोष्ट नव्हे. त्याच्यामुळंच जया अंगी मोठेपणा सांगितलेलं आहे. कारण किती जरी तुम्ही काही जरी केलं तर तुम्हाला एवढं सोपं नाही. तर मी प्रत्यक्षात ताईसोबत बघतोय की किती सर्वांना भेटताना किती संयम ठेवावा लागतो. कारण फोटोचा एक ग्रुप गेला की दुसरा ग्रुप ताईसोबत फोटो काढण्यासाठी तयार असायचा. तर आम्हाला जायचं होतं एका अशा अनोख्या ठिकाणी. याच्या अगोदर तुम्ही कधी पाहिलं नसेल तर मी तुम्हाला ते ठिकाण पुढं दाखवणार आहे. त्यामुळे परत एकदा सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यांचा आवाज घराघरात, किंवा ते पहिली काळी पिवळी गाडी असेल, ऑटो असेल किंवा साऊंड सिस्टमवाले असेल, यांच्यापर्यंत पोहोचायचं काम ज्यांनी केलं, अशा एका व्यक्तीकडे आपण जाणार आहोत. तर बघा, लगेच महाराज मंडळी पण भेटली. 43 दिंडी क्रमांक. विचारलं होतं म्हणला त्याला काय. बघा, हे भजनी मंडळ आहे आदिलाबाद, किनवटच्या पुढं त्यांचं गाव. त्यांच्याकडे पण कार्यक्रम झालेले असल्यामुळं त्यांची पण भेट झाली. त्यांना पण खूप आनंद वाटला. सेल्फीचा मोह त्यांना पण आवरला नाही. खूप दिवसानंतर ताईची विचारपूस केली. आणि सर्व लोक हे मीडियाच्या माध्यमातून ताईसोबत कनेक्ट असतात, संपर्कात असतात. कांगणे ना, मग ते लई तब्येत हे झाली. रस्त्यात चालत असताना आपले व्याकरणाचार्य लाड महाराज यांचे ड्रायव्हर आणि त्यांची गाडी रस्त्यात भेट झाली. आपण निघालो आहोत फाउंटन म्युझिक. तर ही मुलगी आहे केजची. तिनं ताईला पाहिल्याच्या नंतर अशी उडी मारली, मी तर घाबरलोच. तिनं उतरून लगेच विचारलं, ताई तुम्ही गोदावरी ताई मुंडे आहेत का? माझी मम्मी तुम्हाला खूप म्हणजे खूप तुमच्यावरती, अभंगावरती, तुमच्यावरती इतकं प्रेम करते, पण तिची साक्षात तुमची भेट झाली नाही. त्यामुळे त्या मुलीनं ताईसोबत लगेच आईसोबत कॉन्टॅक्ट करून दिला. त्यांच्या आईसोबत भेट झाल्याच्या नंतर आम्ही निघालो थेट फाउंटन म्युझिक कंपनीकडे. तर रस्त्यात आम्हाला लगेच हे या ठिकाणी छोटासा एक मध्ये कार्यक्रम चालू होता. हा कार्यक्रम पाहिला. इतकं छान असं रम्य वातावरण तयार केलेलं आहे. वारी म्हणायचं तर बस वारीच. जिथं पाहो तिथं वारकरी. कुठल्या पण दुकानात गेला तर तुम्ही वारकरी महाराज मंडळीच तुम्हाला पाहिजे. इतकं सुंदर असं वातावरण आहे तिथं. थोडा वेळ या ठिकाणी थांबल्याच्या नंतर हे परत ठरवलं की आता चला आपल्याला फाउंटनकडे जायचं आहे. कारण साहेब तिथं वाटत पाहत होते.
ताईंनी पण आनंद घेतला. सगळं पुणे म्हणजे भक्तिमय वातावरण. तसंच तुम्हाला दिसत असेल खूप ट्रॅफिक आणि सगळीकडे वारकरीच वारकरी. खूप भावनिक वातावरण आपण पाहू शकता. हा आहे निवडुंगा विठोबा मंदिर आणि वारकऱ्यांची दाटी बघा. किती सुंदर असं सगळं शहर, पुणे शहर गजबजून गेलं. हेच ते फाउंटन म्युझिक कंपनीचे सर्वे सर्वा कांतीभाई आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध. त्यांनी काही किस्से सांगितले रेकॉर्डिंग करताना असेल किंवा कोणता महाराज कुठून आणताना असेल, काय काय गोष्टी केल्या. हा त्यांचा एक स्टुडिओ आहे. आज पण त्यांचं छान असं काम चालतं. त्यांचे मिलियन्सवर फॉलोअर्स आहेत. त्यांचे चॅनल कार्टूनचे असतील किंवा अभंगाचे. त्यांनी एक चॅनलला ताईचा ऐकून येणूचा नाद, ते त्यासाठी AIने बनवलेला कार्टूनचा व्हिडिओ टाकून ताईला तो दाखवला आणि ताईनं त्या ठिकाणी बसून मस्त आनंद घेतला. ताईने सांगितली खरंच एक वेगळीच मजा असते. आपली स्वतःचा आवाज स्वतः रेकॉर्ड करून आपण तो नंतर ऐकणे, यामध्ये खरंच, कारण त्यांनी काही रेकॉर्डिंगचे किस्से सांगितले. काही गायकांना 2-2 दिवस स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करायला एक भाग तयार करायला लागायचा. तर साहेबांनी सांगितलं की एका दिवसात 2-2 टायटल आमचे तयार व्हायचे. म्हणजे कुठलेही आडेवेडे नाही ना काही नाही, एकदम सरळ सरळ एकदम स्वच्छ असे अभंग तयार व्हायचे आणि ते महाराष्ट्रभर पोहोचायचं काम त्यांनी फाउंटन म्युझिकच्या माध्यमातून केलं होतं. खरंच त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे, कारण त्यांनी बरेच कलाकार महाराष्ट्रभर पोहोचवले. तुम्ही हा व्हिडिओ जर फेसबुकवरती पाहत असाल तर इंस्टाग्राम फॉलो करा आणि यूट्यूबवरती जर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आज पण त्यांच्या कार्यक्रमाला गर्दी पण होती.